दिग्दर्शक संजय लीला भन्साळी सध्या मराठी संस्कृती आणि इतिहासाची पारायण करतायत, कारण बाजीराव मस्तानीच्या निमित्ताने मराठी माणसाचा पेशवाई इतिहास ते पडद्यावर रंगवतील लवकरच. रणवीर सिंग, दीपिका पदुकोण आणि प्रियांका चोप्रा साकारतील बाजीराव मस्तानी हे तर आपण ऐकून आहोतच. शूटिंग सध्या जोरात सुरू आहे, पण भन्साळींचं मराठीसाठीचं हे प्रेम एक स्टेप पुढे गेलंय, कारण आता ते मराठी चित्रपटाची निर्मिती करणार अशी बातमी कानी आली आहे. भन्साळी सध्या मराठी चित्रपटासाठी अनेक स्क्रिप्ट्स ऐकतायत आणि मराठीतल्या नामांकित लोकांशी चर्चाही करतायत. या चर्चेच्या भेटीगाठींमध्ये महत्वाचं नाव आहे स्वप्नील जोशी. भन्साळींच्या या पहिल्या वहिल्या मराठी प्रोजेक्टमध्ये स्वप्नील जोशी प्रमुख भूमिकेत असेल अशी चर्चा आहे. पण सध्या या गोष्टी चर्चेतल्या. तरीही स्वप्नील जोशी, ज्याला आपण नेहमीच वेगवेगळ्या रोमॅन्टिक छटांमध्ये पाहत आलोय, तो भन्साळींच्या चित्रपटात कसा दिसेल? भन्साळींच्या चित्रपटातलं ते रोमॅन्सचं खास ग्लॅमर स्वप्नील मध्ये पाहायला आपल्याला नक्कीच आवडेल, नाही का? आणि हो, भन्साळी म्हटलं तर चित्रपटात कोणाची खास एंट्री असेल का? कदाचित पुन्हा एकदा सलमानला मराठीत पाहता येईल का? आता असे अनेक प्रश्न आपण उगीच निर्माण करू. अर्थात वेळ येईल तेव्हाच काय ते कळेल. पण सध्या संजय लीला भन्साळींच्या चित्रपटात स्वप्नील जोशीला पाहण्यासाठी तुम्ही किती उत्सुक आहात आम्हाला सांगा या व्हिडिओच्या कमेंट सेक्शन मध्ये. नमस्कार, मी स्वप्नील जोशी आणि तुम्ही बघताय राजश्री मराठी.